पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या लॉंग व्हिडिओमध्ये। तर आजचा लॉंग व्हिडिओ आहे, आता मुलांची शॉपिंग करायची आहे, शाळेची थोडीफार खरेदी करायची आहे, त्याच्यासाठीच आम्ही निघणार आहोत आता खरेदीसाठी। आता हे पिल्लू पण रेडी झालेत बघा। नमस्कार मंडळी। नमस्कार मंडळी, मी नक्षू। तर इकडे खरेदीला जाण्याच्या आधी मला देवाचे संपूर्ण भांडे पण घासायचे होते। चला म्हटलं मग ते आवरून घेऊ, तुम्हाला पण दाखवू ते आधी रुटीन माझं। देवाचे भांडे वगैरे मी क्लीन करत होते। इथं माझ्याकडे भरपूर असे देवाचे भांडे आहेत, मला तांब्या पितळेचे भांडे घ्यायला आवडतात। आता भरपूर असे तांबे वगैरे जमा झालेले आहेत माझ्याकडे। आता ते हे इथं दिसायले ते फक्त अर्धे भांडेच आहेत माझे देवाचे, अजून अर्धे तर आहेतच। आता तांब्या पितळची भांडी लवकर खराब होतात म्हणून मग त्यांना घासावं लागतं लवकर। आणि आता इथे मी भैया क्लिनिंग पावडरने घासत आहे, त्याने छान लवकर पटकन असे निघतात। इथे बघू शकता असे तुम्ही। आणि पुन्हा महत्त्वाचं म्हणजे आता उद्या पौर्णिमा आहे, मग थोडंसं क्लिनिंग वगैरे झाली, देवाचे भांडे वगैरे स्वच्छ असले की आपल्याला पण छान वाटतं। इथे बघू शकता छान असे क्लीन आपले भांडे रेडी झाले घासून। आता नंतर मग याला मी पुसून ठेवत आहे। आता असेच ओले ठेवले की पुन्हा त्याला डाग पडतात, म्हणून म्हटलं चला याला पुसूनच ठेवूया। आता तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीनं स्वच्छ एकदम कोरडे करून हे भांडे ठेवायचे। आता हे घासल्या जर हे भांडे आपण जशाला तशीच ठेवली की त्या पाण्याचे डाग जशाला तसे तिथे भांड्यावर पडतात। आता मी पहिले तसंच करायचे, पण मला पण नंतर कळलं की पुसून स्वच्छ कोरडे करून भांडे ठेवले की ती भांडी चांगली राहतात। नंतर मग आम्ही निघालो आमच्या खरेदीसाठी। मग इथे गाडीमध्ये पेट्रोल टाकायचं होतं, तर मग आम्ही इथं पेट्रोल पंपावर थोडा वेळ थांबलो। आता गाडीमध्ये पेट्रोल वगैरे टाकलं आणि नंतर निघालो आम्ही आमच्या खरेदीसाठी। आता खरेदी मुलांची शॉपिंग करायची होती, खरं तर आज दुसरं काही नव्हतं। आता अहो म्हटले उद्या जाऊत, पण मी म्हटलं उद्या वटपौर्णिमा आहे तर त्या दिवशी तर होणारच नाही का। उद्या आता भरपूर आज वटपौर्णिमेचा दिवस अगदी बिझी असा राहतो, त्याच्यामुळे मी म्हटलं चला मग आजच जाऊन येऊ। तर आजच जी काही खरेदी करायची आहे, शॉपिंग करायची आहे ती आपण आजच करून घेऊ। तर असं मग ठरलं। मग निघालो आम्ही इकडे खरेदीसाठी। आता या दुकानात शाळेचे कपडे मिळतात। आता शाळेच्या माझ्या नक्षूला यावर्षी असा काही ड्रेस आहे, गेल्या वर्षी त्याला तो KG1 KG2चा ड्रेस वेगळा होता। आता नक्षू गेला माझा फर्स्ट स्टँडर्डमध्ये, तर त्याला असा काही ड्रेस आहे। आता आयुष दादाला जसा आहे तसाच माझ्या नक्षला पण आहे। आता सगळं त्या दोघांचं सेमच राहणार आहे। शूज आपलं पुन्हा पूर्ण ड्रेस, टाय, बेल्ट सगळं अगदी एकमेकांसारखंच राहणार आहे। ते बघू शकता आता माझ्या नक्षूला हा ड्रेस कसा दिसतो काय माहीत, छोटासाच नक्षू आहे माझा आणि त्यातल्या त्यात एवढा मोठा ड्रेस त्याचा। आता ड्रेस वगैरे तर सिलेक्ट झालेत आणि नंतर मग इकडे पाहायचं होतं शूज। आता इकडे चाललं होतं मोठ्या पिलूचं शूज सिलेक्ट करणं, काही नाही। आता ब्लॅक कलरचे शूज होते ते घेतले त्याचे। आता नंतर या पिल्लूचं, आता या पिल्लूला पण तसेच शूज पाहिजे होते, दोघांचे शूज वगैरे घेणं झाले। आता एकच प्रकारचे शूज घेतलेत, आता पांढरे पण लागतात यांना, पण ते काय नव्हते आज शॉपमध्ये, तर ते आता नंतर कधीतरी हे येऊन घेऊन जातील, म्हणून हे इकडे आमचं आता हेच शूज घेणं चाललं होतं। आता आज एवढा वेळ आम्ही शॉपिंग केली, पण सगळी काही खरेदी झाली नाही, अर्धी तर राहिलीच होती। आता बुक्स वगैरे घ्यायला थोडंसं जड व्हायला तर सामान आमच्यासोबत, म्हणून त्याच्यामुळे बुक्स वगैरे तर घेतलीच नाही आम्ही। आता अशी थोडीफार वरचीच खरेदी घेतली। आता या शॉपमध्ये सगळं काही मिळतं, टिफिन बॉक्स, पुन्हा बॉटल, पेन, पेन्सिल, खोडरबर, बॅग सर्व काही मिळतं। आता इकडे चाललं होतं पेन्सिलचे बॉक्स घेणं आमचे। आता 1-2 बॉक्स घेतले तर कसे तरी ते बरकती राहतात। आता एक पेन्सिल घेऊन द्यायलाही काय आपल्याला पुरत नाही, आमच्या नक्षूची तर पेन्सिल नेहमी हरवतच राहते आणि माझा आयुष्यही तसंच आहे। आता पेन्सिल जास्त दिवस तो घालत नाही, शॉप करू अगदी छोटीशी करून टाकतो आणि मम्मा माझी पेन्सिल संपली, मग त्याला द्यायला लागते नवीन पेन्सिल। मग इकडे मग तेच पेन्सिलचे 2 बॉक्स घेतले। आता हे काय जास्त दिवस जात नाही, तर 2-3 महिनेच जाते। तर चला तर मग असं आता हे लेकरं होतं यांचं तर असं चालणारच। नंतर मग पाहायचं होतं एक कोणत्या तरी पेन पाहायचं होतं आता माझ्या बाळाला। आता त्याच्या चॉईसनीच सगळं घ्यायचं होतं, कोणत्या पेन लागतात, कोणत्या काय लागतात। आपल्या वेळेस असं काही नव्हतं नाही का, आपले आईवडील जसं आणून द्यायचे तशा पद्धतीनं आपण घ्यायचं होतं। इथे बघू शकता या दुकानात बॅग्स पण मिळतात खूप चांगल्या अशा, पूर्ण होलसेल दुकान आहे, सगळं काही छान मिळतं इथं। अगदी आपल्याला दुसऱ्या दुकानात काही खरेदी करायला जायचं कामच नाही। आता सगळं आम्ही इथूनच घेतलं, शूज, पुन्हा बॅग। आता बॅग वगैरे तर काही घ्यायचं नव्हतं, शूज, सॉक्स, पुन्हा टाय, बेल्ट, शाळेचा ड्रेस, आता बास्केट लागत असेल तर बास्केट, पेन, पेन्सिल सगळं काही
इथेच मिळून जातं, दुसरीकडे कुठे जाण्याची पण आवश्यकता नसते. तेच मग आमचं इथे चालू होतं आता बास्केट सिलेक्ट करणं. आता खूप वेळ होतो बाहेर आलं, खरेदीला आलं की अगदी चॉईस करू असं घेणं आपलं चालतं. आता इथे चालू होतं बास्केट पाहणं. आता घरी होतं तशा बास्केट, पण चला म्हटलं आता आलोच तर एखादी घेऊयाच. आता मुलांचं कसं राहते, नवीन काहीतरी घ्यायचं राहते म्हणून तिकडं चाललं होतं. आता आपल्या मम्मा लोकांची शॉपिंग काय नाही, आपल्या मुलांसोबत ही अशीच राहते नाही का. त्यांच्या मनाने घेणं, त्यांच्या चॉईसने घेणं, असं काहीतरी आपलं चाललेलं राहते. आता माझा नक्षू पण अगदी कसा शांत बसत नाही, त्याची बडबड चालू राहते. तुम्ही इथे व्हिडिओमध्ये ऐकत असाल. आणि पुन्हा महत्त्वाचं म्हणजे हे कसेच कुठंच चांगले राहत नाहीत. अशी यांची भांडण कुठं ना कुठं चालू राहते, म्हणजे राहतेच. कसे भांडणं चालूच राहतात. इथे बघू शकता, इथंही तेच चाललं यांचं. मला हे घ्यायचं, ते घ्यायचं आणि एकमेकाला खोडळ करणं, हे असं काहीतरी यांचं चाललं. नंतर सगळी शॉपिंग वगैरे झाली या दुकानातली. आता नंतर होतं बिल पे करण्याचा नंबर. आता हे करत होते बिल पे. नंतर हा नक्षू बघा, याची कशी नाटकं चाललीत. आता त्याला म्हटलं छान माझ्याकडं बघ, तर हे असं तोंड करून बघायला तुम्ही इथे बघू शकता कसं. नंतर इकडं यांचं शॉपिंग वगैरे झालं. मला पण मग थोडंसं चॉकर वगैरे पाहायचं होतं. पुन्हा मला मेहंदीचा कोण पण घ्यायचा होता, ते काही इथं मिळालं नाही. चला म्हटलं जाऊया आता दुसऱ्या दुकानात पाहूया. आणि नंतर मग थोडा वेळ ब्रेक घेतला, काहीतरी खाण्यासाठी खाणं वगैरे केलं आणि नंतर निघालो मग घराकडे जाण्यासाठी. इथे बघू शकता मस्त असा व्ह्यूज आमच्या पुसदचा, छान असा व्ह्यू दिसत आहे. मस्त आभाळ, सगळीकडे झाडं गाड्या, सुंदर असं. आणि आता हा व्ह्यू आहे आपल्या गावाकडचा. इथे बघू शकता मस्त असा व्ह्यू आहे. खूप सुंदर असं वातावरण झालं होतं, छान ढगाळ वातावरण, लाईट्स लागले होते सगळीकडले. खूप सुंदर इथं वाटत होतं. इथे बघू शकता तुम्ही, छान वातावरण झालं होतं. आणि ही कमान पाहिली की तर खरंच असं सुंदर वाटते ना, खूप मस्त वाटते. या कमानीकडे पाहून खूप छान असं मनाला अगदी छान फिलिंग येते. इथं बघू शकता छान असं खूप सुंदर कमान आहे आमच्या गावाची. तुम्ही पाहतच असाल इथे मस्त अशी. तर आत्ता आलो आम्ही शॉपिंग करून. आता सगळी काही झाली नाही करणं, पण जेवढी झाली तेवढीच. आता ही वेळ झाली, समजा आता 7:30 वाजले, तर आम्ही किती 4 वाजता गेलो होतो, तर आम्हाला ही वेळ झाली. आता बाहेरून थोडंफार झालो, त्याच्यामुळं आता काही तो एवढा भोका नव्हता. तर आता फक्त सपक खिचडी लावायची आहे. आता मी तुम्हाला लगेच दाखवते की आम्ही काय शॉपिंग केली खिचडी लावून. तर आज आता बघूया आपण मुलांची शॉपिंग काय झाली. आता फक्त मुलांची झाली आणि मी पण मला थोडं फार पाहिजे होतं काहीतरी मेकअपचं, ते आणलं, ते पण तुम्हाला आता दाखवते. आता इथे बघा, आता आधी बघू मुलांची शॉपिंग आपल्या. आता मुलांची शाळेची शॉपिंग सगळ्या मम्मांची सारखीच राहते, तशीच माझी पण. तर मी तुमच्यासोबत म्हणून ती शेअर करत आहे. बघा, हे शूज आणले, आता एकाच प्रकारचे भेटले. अजून दुसरे राहिले व्हाईट कलरचे, ते यायचेच झाले. आता ते शॉपमध्ये पण नव्हते, आता ते येणार होते उद्या. चला म्हटलं म्हणजे भेटले ते घेऊन येऊया. आता पहिल्या दिवशी सगळं लागते मुलांना, युनिफॉर्म लागतो, शूज सगळं लागते, म्हणून ते बाकी सगळं घेऊन आलो. फक्त दुसरे शूज राहिले होते व्हाईट कलरचे. आता ते काय सध्याच लागत नाही तर, पण लागते ते नंतर घ्यायचे आहेत. नंतर हे सॉक्स दोघांना पण सेम. आता यावर्षी माझ्या मुलांचं कसं झालं की दोघांनाही सगळ्या वस्तू सेम बघा. आता सॉक्स झाले, आता हे टाय. आता टाय पण दोघांना सेम. गेल्या वर्षी नक्षू KG2 मध्ये होता, त्याच्यामुळे त्याचा युनिफॉर्म चेंज होता. आता फर्स्ट स्टँडर्डमध्ये गेला, म्हणून आता युनिफॉर्म पण त्याच्या आयुष दादासारखाच आलेला आहे. हे टाय आणले. नंतर हे बेल्ट, त्यांच्या शाळेचा शिक्का वगैरे आहे याच्यावर, हे पण त्यांच्या दोघांसाठी सेमच. इथे बघू शकता. नंतर त्यांचा युनिफॉर्म. आता युनिफॉर्म पण दोघांचे सेमच आहेत. आता माझ्या नक्षूला यावर्षीच असा युनिफॉर्म, आता फुल पॅन्ट वगैरे आहे. बघू त्याला पण कसा दिसतो यावर्षी. हे बघा, असा गेल्या वर्षी त्याला असा तो डंगरी टाईप ड्रेस राहतो ना, तो ड्रेस होता, पण यावर्षी फुल युनिफॉर्म आहे, पॅन्ट वगैरे फुल सगळं आहे. इथे बघू शकता हा युनिफॉर्म माझ्या नक्षूचा आणि हा युनिफॉर्म माझ्या आयुषचा. आता युनिफॉर्म पण दोघांचे सारखेच. आणखी काय तर आणखी हा कंपोस्ट. आता या कंपोस्टसाठी आमची दोघांची पण शॉपमध्येच भांडण झाली. आमच्या दोघांची म्हणजे त्या मुलांची, माझ्या त्या दोघांची पण भांडण झाली, कारण दोघांनाही हाच कंपोस्ट पाहिजे होता. तर हा कंपोस्ट त्यांना का आवडला तर या स्केलमुळे. इथे बघू शकता ही स्केल आहे याच्यामध्ये, तर याच्यासाठीच दोघांना पण एकच आवडला. आता आपण तिथे असं पाहणं, तिथे 2 कंपोस्ट नव्हते असे, पण खूप शोधले. असा एकच कंपोस्ट होता, तर मग एकच मिळाला. तर आता बघूत कोण घेते, आता कोण समजूतदारपणा घेते ते. इथे बघू शकता. आता माझ्या आयुषलाच घ्यायला लागतो तसा समजूतदारपणा, कारण तो मोठा असल्यामुळे.
इथे बघा हा असा कंपास आहे. आता नक्षू तर भांडून भांडून हाच घेणार. हो ना आयुष. नंतर मी घेऊ देतो का? हे पेन्सिल बॉक्स इथे बघू शकता. आता मोठ्या मुलाला समजदारपणा घ्यायला होतो. नंतर हा पेन. या पेन आता शाळेची सगळ्यांची तयारी म्हणजे शाळेची सगळ्यांची शॉपिंग अशी बेसिकच राहते, काही वेगळं राहत नाही. माझ्या मुलांची तुमच्या मुलांची सारखीच. आता ही पेन कोणती पेन आहे? ऑक्टेन पेन पाहिजे होती माझ्या बाळाला. याच्यासाठी पण खूप हट्ट चालला होता. चला म्हटलं मग ऑक्टेन माझ्या बाळासाठी. नंतर आता ही बास्केट आहे. ही बास्केट पण म्हणजे लंच बॉक्ससाठी. काय म्हणतात आयुष्याला? काहीतरी म्हणतात ना रे. काय म्हणतेस? लंच बॉक्स नाही म्हणत ना, बास्केटच म्हणते होता. ही बास्केट आणली. आता दुसरी एक म्हणजे नक्षूसाठी आहे. आता कोणाला पण ही घ्यायची, त्याला छोट्याला घेऊ की मोठ्याला घेऊ, कोणी पण. ही एक बास्केट आणली, ती बघू शकता. आपल्या भाषेत बास्केटच म्हणलं तरी चालेल. आपल्या भाषेत बास्केटच म्हणतात. नाही रे, दुसरं काहीतरी म्हणते पण मला आता लक्षात येईल. याला काहीतरी शब्द आहे ते दुसरा. हां. नंतर आणलेत हे नोटबुक्स. आता बुक्स राहिले आणायचे, कारण बुक्सला आता खूप ओझं पण व्हायचं, उशीर पण व्हायला होता. मग त्याच्यामुळे आता बुक्स उद्या आणणार आहे. तर हे असे नोटबुक आणले. आता आयुषला तर सगळे असेच लागतात आता मोठा असल्यामुळे. तर हे असे बुक्स आणले. तर एवढी झाली. आता ही सध्या अर्धीच खरेदी, अर्धी राहिली. आता बॉटल, अजून लंच बॉक्स वगैरे त्यांना आहेत अगोदरचे. बॅग्स पण आहेत. हे काही घेतलं नाही. आता ते सध्या जातात आता, म्हणजे 5-6 महिने जाण्यासारखं आहे. त्याच्यामुळे ते काय नाही आणलं. आणि माझी मुलं असं नाही की त्यांचं की नाही मला नवीनच पाहिजे असं अजिबात राहत नाही. जसं असेल त्याच्यामध्ये ॲडजस्ट करतात. जोपर्यंत वस्तू टिकेल तोपर्यंत ते नेण्याचा प्रयत्न करतात. तशी गुणाची आहेत लेकरं. नंतर आता सांगते मी माझ्यासाठी काय काय खरेदी केली. थँक्यू आम्हाला गुणाचं म्हणायला. नंतर मी सांगते ना मी माझ्यासाठी काय काय खरेदी केली. तर काही जास्त नाही बरं, फक्त थोडंफार बस. हा एक क्लचर घेतला, बघू शकता. कसा आहे? हा क्लचर. नंतर हा हे दाखवते एक मेहंदीचा कोण. आता मेहंदी पण करायची, पण आता त्याला किती वेळ होते काय माहिती. एक लिप बाम, माझं पहिलं लिप बाम संपलं होतं. आणि नंतर घेतला हा नेकलेस. इथे बघू शकता, सुंदर आहे मस्त. आता मला हा घ्यायचा नव्हता, मला दुसराच घ्यायचा होता, पण मला जो पाहिजे होता तो मिळाला नाही. पण जाऊ दे म्हटलं, आता जो भेटला आहे त्याच्यातच समाधान मानूया. आमच्या उघडून पण दाखवते. अशा प्रकारचा आहे माझा नेकलेस. दिसायला नाही असा आहे, छान आहे, मस्त वाटतो साडीवर पण, खूप सुंदर आहे. आता उद्या तुम्हाला मी वटपौर्णिमेला घालणार तेव्हा तर दिसणारच. छान आहे. आता बस. आणि त्याच्यावर हे इयरिंग्स पण आले, खूप मस्त आहेत, बघू शकता. छान आहे. तेवढा जवळ नको आणू, मस्त आहेत इयरिंग्स पण. तर चला, अशी एवढी होती खरेदी, तुम्हाला दाखवली. तर आता मी माझे राहिलेले कामं करून घेते. उद्याची थोडीफार तयारी वगैरे राहिली ती पण करून घेते. आणि पुन्हा मेहंदी पण काढायची आहे. आता त्याला किती उशीर होतो बघूत. आता स्टॉप. तर मी माझा आत्ता लॉंग व्हिडिओ इथे स्टॉप करते. आता मला थोडंफार आवरायचं पण आहे, उद्यासाठीची तयारी करायची आहे. तर माझा आजचा लॉंग व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.